अधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी, पुणे विशेष न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय, अवघ्या 55 दिवसात खटला निकाली। कांबळेसारख्या नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही, नसरापूर निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाधान। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचं अभिनंदन, नराधमाला फाशी सुनावणाऱ्या न्यायाधीशांचेही मानले आभार। फडणवीसांना रोखण्यासाठी शिंदेंना सुपारी, शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। खासदार फुटले, पेपर फुटले, तुमचा संताप कधी फुटणार? शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा, शिर्डीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा संताप। ठाकरेंची सेना आता शिव्या सेना झाली, एकनाथ शिंदेंची उबाठावर बोचली टीका। लवकरच ऑपरेशन टायगर 3 होईल, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा गौप्यस्फोट, उबाठातील आमदारांमध्ये असंतोष असल्याचाही दावा। टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मवियाचं आंदोलन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर, आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात संभाजीनगरात आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही सहभागी। मुख्य आरोपी चेतन चौधरीनं गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त, केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश। माहीममध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, धक्का लागून मोबाईल खाली पडल्याच्या वादातून चाकूनं वार। बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार पाऊस, पाटोदा तालुक्यातील अन्नपूर्णा नदीला पहिल्याच पावसात पूर, तर दुष्काळग्रस्त आष्टी तालुका अद्यापही कोरडाच। राजगुरुनगरमध्ये पावसाचा कहर, व्यापारी संकुल पाण्यात, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान। पावसामुळे भिवंडीतल्या प्रभुआळी परिसरात सुरक्षा भिंत कोसळली, अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं, भिवंडी महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट वाढणार, मुंबईतील धरणात अवघा 7% पाणीसाठा, सोमवारी किंवा मंगळवारी पाणी कपातीच्या निर्णयाची शक्यता। मध्य रेल्वेवर आजपासून आणखी 12 एसी लोकल, एसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांना फटका। वनडे वर्ल्ड कप विजेते टी20 वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गारद, ऑस्ट्रेलियाचा भारतावर शानदार विजय। बेन स्टोक्सचा कसोटी क्रिकेटला रामराम, स्टोक्सच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहते अवाक।